आपण जे हे पाठीमागं मंदिर पाहत आहात, हे मंदिर खटाव तालुक्यातील गुरसाळे गावातील रामलिंग असे चालुक्य काळातील मंदिर आहे। हे मंदिर आपण पाहण्यासाठी आणि या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी आलेलो आहोत। आज आपण या ठिकाणी समोर प्रसाद चालू आहे। श्रावणातील दुसरा सोमवार आहे। आपण या गुरसाळे गावामधील चालुक्य काळातील प्राचीन असे असणारे शिवमंदिर दर्शन घेण्यासाठी आणि हे मंदिर पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणची समोर दिसणारी पुष्करणी बारव ही अतिशय प्रसिद्ध अशी बारव आहे। याच गावात भगवान शंकराची 5 वेगवेगळी ठिकाणे आहेत किंवा शिवलिंग आहेत, ज्यांना आपण सोमेश्वर, गुप्तलिंग, रामलिंग, बाहुलिंग, शिवलिंग म्हटले जाते। या सर्व मंदिरामध्ये आपण जे पाहत आहात हे 13व्या शतकात बांधलेले रामलिंग मंदिर आहे। हे मंदिर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळा या गावातील अतिशय आकर्षक व वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना असणारे, सुंदर नक्षीकाम असणारे, शिल्पकला लक्षवेधक असे असणारे हे शिवमंदिर आहे। तर आपण या ठिकाणी मंदिरामध्ये आलेलो आहोत। श्रावणातील दुसरा सोमवार आहे। आपण या ठिकाणी शिवशंकराचे दर्शन घेणार आहोत। शिवपार्वती हर 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 महादेव दर्शन घेऊन आपण या ठिकाणी काही माहिती मिळालेली आहे। या माहितीनुसार या ठिकाणचा परिसर, पुष्करणी बारव, या ठिकाणी काही शिल्पकला आहेत, हे सर्व पाहत पाहत या ठिकाणची विष्णूची मूर्ती आहे, हे सर्व पाहत पाहत जी काही माहिती मिळालेली आहे ती माहिती आपण सांगणार आहोत। तर याच मंदिरासमोर सुंदर अशी भव्य अशी पुष्करणी बारव आहे। या बारवेची रचना पाहिली तर लोणी भापकर येथील प्रसिद्ध बारवेसारखे आहे। आपल्याला लोणी भापकर येथील बारव जर पाहिजे असेल तर आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा। आपण लोणी भापकर येथील बारवेचा शिवमंदिराचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा। तर या ठिकाणी आपण रामलिंग मंदिरासमोरील बारव पाहत आहोत। या भव्य पुष्करणीची निर्मिती साधारणपणे 13व्या शतकात रामलिंग मंदिराच्या बांधकामासोबतच झाली असावी। खटाव भागा ऐतिहासिक कमी पावसाचा दुर्लक्षित भाग मानला जातो। त्या काळात गावाला आणि मंदिराला वर्षभर पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने ही विस्तीर्ण अशी पुष्करणी बारवेची निर्मिती करण्यात आली होती। या बारवेमध्ये खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांची भूमितीय रचना केली गेली आहे। बारवेच्या आतील भिंतीवर जागोजागी सुंदर कोनाडे आहेत, देवळ्या किंवा देवकोष्टके आहेत आणि त्यावर सुंदर आणि अप्रतिम असे कोरीव काम केलेले आहे। आता या कोनाड्यामध्ये भग्न झालेल्या काही मूर्त्या आहेत, काही कोनाडे मोकळे आहेत, ते आपण आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। पण पूर्वी या कोनाड्यामध्ये विविध देवदेवतेंच्या मूर्त्या असायच्या। रात्रीच्या वेळी प्रकाश देणारे दिवे यामध्ये ठेवले जायचे। प्राचीन काळी मंदिरासमोर अशी पुष्करणी अत्यंत पवित्र मानली जाई। काही काळापूर्वी ही ऐतिहासिक बारव गाळ आणि कचऱ्यामुळे दुर्लक्षित झाली होती। मात्र अलीकडच्या स्थानिक गावकऱ्यांच्या श्रमदानातून या बारवेची स्वच्छता करण्यात आली। या ठिकाणचा मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून या ठिकाणी प्रतिवर्षी श्रावणी सोमवार दुसरा या दिवशी भंडारा आयोजित केला, तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे। अनेक इतिहासप्रेमी या प्राचीन वैभवाला पाहण्यासाठी आवर्जून भेट देत असतात। या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला दहिवडी कराड रोडवरून वडूज गावापासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावर गुरसाळे हे गाव आहे। हे मंदिर गावालगतच आहे। आवर्जून एकदा या मंदिराला भेट द्या। तसेच हे मंदिर आपल्याला कसे काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। ओम नमः शिवाय।